तात्या, ओ तात्या, काय करताय? गुरांना खायला टाकलं आता. कुठे नाही करताय तुम्हाला? अरे लाईट गेली बाबा. काय लाईट गेली असं टाकायचं? गाय खातात का त्याला पूर्ण? काय नाही, आता कुट्टी चालू केली ना, हे चिपाड गोळा करून घेतो कुट्टी. तो कायला तनतन करतो. बरं जाऊन दे मग, चिपाटाची केली तरी काय अडचण नाही. ना आता काय माहिती आहे का, हे कुट्टीन ते तुला थोडे दिवस बघावंच लागणार आहे. का? पंढरपूरला जायचं होतं. काय काय माहिती आहे का, अरे आषाढी नव्हतं जाता आलं, आता कार्तिकीला तरी जातो बाबा. म्हणजे दिंडीत? हा. आणि ही गुरांचं मायचन होत असतोय काय तुम्ही? अरे पण म्हातारपणात नाही जाणं झालं बाबा, आता म्हातारपणात तरी जाऊन दे ना. अरे मात्र पण अरे मायचन हे काम होत असतं का? एवढी कशाला ही करून ठेवल्यात गुरं? अरे 2 दिवस तू केली तर काय मरतोय का तू? अहो पण दिंडीतच जावं म्हणून नियम आहे का? काही काही नाही, आपल्या कामात देव बघितला. अरे आहे ते, पण तिकडे देवळात जायला नको थोडंफार तरी? देवळात जावं म्हणूनच नसतं, मनातून श्रद्धा असावं लागती. हे बघ बाबा, तरुणपणात आम्हाला काही जमलं नाही, काय नाही, आता तरी जाऊ दे ना आम्हाला. आता पण जमणार नाही अजिबात. काय झालं? काय चाललंय 15 दिवशी दिंडीला? आपल्याच्याने होईन काही गायांचं? काय चाललंय तुम्ही? बघा आता या गुरांमुळे आम्ही पण जात नाही ना कुठे फिरायला, मग तुम्ही कसं काय जाऊ शकता? तू तर नाही करते गुराचं, फिरायला जात नाही तू. हा मग मी सांभाळतीये ना घर, मग तुम्ही हे तरी करताय ना. हा, आम्ही वावर सांभाळायचं, जनावर सांभाळायचं, तुम्ही आहेत पैसे घ्यायला. करतो ना मी थोडंफार, माझ्याच्याने सगळं होत असतं. हे बघ बाबा, आम्हाला आहे ना आतापर्यंत आहे ना कुठल्या लग्नाला सोडू नका तुम्ही, कशाला सोडू नका, कार्यक्रमाला नका, पाहुण्यांकडं, पण एवढं आम्हाला दिंडीला जाऊन येऊ द्या. तुम्ही एक काम करा, त्यांची सोय करा आधी. अरे भाऊ, त्यांची कसं काय सोय करणार आहे? तुम्ही दोघं नवरा बायको 8 दिवस सांभाळा ना. आमच्या होत असतं काय? तू काय बोलतीला का? एक काम करा, एक नाही घ्या हातात त्यांना. पाच आहेत ते, पाच आहेत ते. अरे 5 आणि ती बारकाली मिळून सगळे 10-12 शेळ्यांसकट. एक काम करा, तुम्ही असं हाताला बांधा आणि निघा, जावं घेऊन, काय नाही अडचण. तुम्हाला त्या टायमाला म्हणलं देवधर्म करा, नाही म्हणे माझ्या पोरासाठी मला सारं कमवून ठेवायचंय. म्हातारपणात आता निघाले, देवाला पोरग सांगा तर सांभाळा जाणार. अरे आहे ठेवून दे ना कमवून, काय त्यांचं चुकलंय? तुम्ही एक काम करा मग, वारीला जाण्यापेक्षा एक दिवस जावा, मी तुम्हाला गाडी करून देतो आणि दर्शन करून माघारी या. आम्हाला याच्यात जायचंय, दिंडीत जायचंय. अहो पण ते म्हणतात आहेत ना, तुम्हाला का? कशाशी घेणं नाही, होय. तुमचं दर्शन होईल त्याशी घेणं नाही. घरच्या कामाला वैतुक ना तुम्ही दिंडीत चाललायत वाटतं. त्याच्यासाठीच करून ठेवलेत आम्ही एवढं. हा, चांगलं सांगतो ना, दर्शन एक दिवस केलं काय, 8 दिवस दिंडीत गेलं काय, सारखंच आहे ना. अरे बाबा, पण तुला कळतं का, शेवटी दिंडीची आपली परंपरा आहे, नाही आम्हाला करता आली की हिथून पुढं तरी करू दे. अरे लोक आम्हाला म्हणतात देवधर्म तरी कावा करणार, बरं लोकांचं जाऊ दे. तुझा आजा बी जात होता बरं का दिंडीला, आम्हाला तरी निदान जाऊ दे त्याच्या पाठोपाठ. आहे सगळं तात्या, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण एवढं गुरांचं नसतं होत मायाच्याने, खरंच नाही होणार. तात्या आई तुम्ही ऐका, नाही मायाच्याने होणार. अरे ते शेजारची बाई नवतरपणापासून जाते ना, अजून जाती. आहे तुला त्यांचं दिसतंय, एखाद्या गायला मस्टडी फिस्टडी झाली का, असं दूध राहिलं तर काय होणार? ती गाय किती रुपयाला पडेल आपल्याला? अरे पण काम तर 5वीला कायमच पुजलंय आमच्या, देवाधर्माला नाही म्हणू नये. अरे लोक काय काय करतात देवासाठी. देवाधर्माला नाही म्हणणं चूक, पाप आहे लय मोठं. मी ती पाप नाही करीत, पण तुम्हाला फक्त माझ्या घरचं काम होणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय मायाच्याने. अरे मग एखादा गडी लावून दे बाबा. हो जाऊ दे त्यांना, जाऊ दे, गडी लावू आपण. बरं मी काय म्हणतो, मायाच्याने काय होईन ती होईन, थोडंफार मी करीन. तो आपल्या गावातला स्वाम आहे का, तो माझ्या सांगणं नाही यायचा, ही त्याला भाकरी करून घालीन, तुम्ही त्याला जाता जाता म्हणून जावा. तो गुरा मागला ना. हा, तो गुरा मागचा करेन चट गायांचं काम, खायला जरी तोडले ना त्यांनी तरी मी ट्रॅक्टरवर घेऊन येईन. नाही नाही बरोबर आहे. आणि कसं आहे माहिती आहे का पोराहो, उद्या आमचं काय बरं वाईट झालं, काय झालं नाही, तर नाही. तुम्हालाच बघायचं ना सगळे. एवढं- नाही म्हणून चालणार आहे का? एवढ्या लवकर नसतं तुमचं बरं वाईट होत, आपल्या देवाधर्माचं करताय ना, तुम्ही बिंदासपणे जावा, फक्त तेवढी मला सोय लावून द्या. आज संध्याकाळी त्याला बोलावून उद्या तुम्ही निघा, मी येतो तुम्हाला सोडायला हा दिंडीला. हा हा. आणि ती काय गुरा माग बुमलं तर झिंडते, त्याला म्हणा हिथंच आमच्या इथं कामाला राखा आमचा. करीन तेवढं, काय अडचण नाही. तुकडा त्याला घाल 2 टाइम. नाही मी करते ते. चांगलं 5 पकवान करून घालीन, काय नाही अडचण. हा हा. अरे तुझ्यासाठीच नवस बोलले होते बाबा, याचा संसार रेगा रुपये लागला तर मी जाईन तिकडं म्हणून दिंडीत. आई आई मी नाही म्हणलोच नाही तुम्हाला, आता तर आपलं ठरलंय ना. तुम्ही एक काम करा, जावा तुम्ही, करा तुमची आजची काय काय तयारी आहे ती, कपडे फिपडे भरा, बॅगी फिगी, हा 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 चालतंय मग. आणि पैसे आहेत का जायला? पैसे बरं दे, कपाटातले पैसे दे त्यांना, देते काढून दे. 5-10 हजार रुपये दे, म्हणजे त्यांचं हिवून जाईल. आणि कमी पडले तरी फोन करा, तसलं फोन पेऊन सोड तुम्ही लगेच. हा. नाही नाही त्याची काय गरज, पायी जाणार आहे, पायी येणार आहे आम्ही. नाही ये. तरी लागलं तरी सांगा, बरं चालतंय. मला फोन करा, त्याने नाही उचल. हा हा. आणि त्या पोराला 2 तुकडं खाऊ पिऊ घाल जरा, जप आपला. 2 रुपये वाढून दिलं तर कुणी काम हसत करते, आणि आल्या सरशी म्हशी बाजरून घेते याकडनं. वर त्या संसारात जीव घालतात, चला ना देवा धर्माला. नाही नाही जायचंच आहे आता. पण कसं आहे माहिती आहे का, यांचं सगळं मार्गी लावून दिलं म्हणजे आपण मोकळं झालो, आहे का नाही? आता मार्गी लागला की आहे की सगळं. हा हा चालतंय. मी काय करतो, तू उसाव पाणी सोडतो हा आज,
आणि मग उद्या ज्याला गुरांचं थोडं करीन तर सोमान थोडं काय केलं तर मग त्याला परत झालं की गुरांनी ती मोटर चालू करायला हवी. हा 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 हा, चालतंय चालतंय. येऊ का? हा हा चल बघ साहेबाचं बघ तू. हा चला. बरं झालं बाबा पोरांनी ऐकलं. तेच तर म्हणलं जाऊन देतात का नाही. चला आवरू आता.